पट्या, काम संपलं नाही का अजून? नाही, ऑलमोस्ट झालंच आहे. शेवटची ईमेल करतोय आणि चहा मागवलाय. तेवढा चहा घेतो आणि मग घरी. काय रे पट्या, संध्याकाळी लवकर निघून लग्नासाठी मुली वगैरे बघायचं सोडून इथे काय करत बसलास? लग्न कर म्हणून माई मावशी आणि सचू मागे लागलेच आहेत. त्यांची काही कमी होती म्हणून आता तुम्ही पण लग्न सुरू करताय. सेटल हो या गँग मध्ये अजून एक जण आहे, चंद्या. पट्या, हे सगळे तुझ्या जवळचे लोक इतका आग्रह करतात तुझ्या लग्नासाठी, का टाळतोस त्यांचं म्हणणं? जेव, आता कुठे लग्न? आत्ताशी कुठे सचिन सेटल व्हायला लागलाय. जोपर्यंत त्याचं बस्तान पूर्णपणे बसत नाही माझ्या लग्नाचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तुझ्या लग्नाचा तुझ्या वयाशी, तुझ्या खाजगी आयुष्याशी काही संबंध नाहीये? आहे ना, सचिनच आहे माझं खाजगी आयुष्य. पण तू त्याचं खाजगी आयुष्य नाहीयेस ना. त्याची बायको आहे, त्याचे सासरे आहेत. हो, पण त्याला आधीमध्ये माझी गरज लागतेच ना. आधीमध्ये की सारखी? आता सारखी लागते, पण नंतर आधीमध्येच लागेल. आणि त्यासाठी तू स्वतःचं आयुष्य वाया घालवणार आहेस? तुम्ही मला का फैलावर घेताय? मी फैलावर घेत नाहीये, पण माझ्या असं लक्षात आलंय की तू गोड गोड बोलून आपल्या आजूबाजूच्या माणसांना गुंडाळून ठेवतोस, त्यांचं म्हणणं टाळतोस. आणि मी या गँगला उशिरा जॉईन झाले ना, त्यामुळे मलाही कळू दे की स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य असण्याची, आपलं एक छानसं कुटुंब असण्याची तुला इतकी एलर्जी काय? मला एलर्जी नाही आहे की माझं एक छानसं कुटुंब. सचू आहे, माई मावशी आहे, वल्ली आहे, आप्पा आहेत. वल्लीच्या खूप अपेक्षा आहेत सचिनकडून, आप्पांच्या जावयाकडून आहेत. माई मावशीला म्हातारपणी सांभाळणार कोणी नाही. आणि हे सगळं तू करणारस? कोण करणार अजून? तुला नाही वाटत तू स्वतःला या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकवून घेतोयस म्हणून? पर्याय नाही का तुला तो पर्याय नकोय? कुटुंब सगळ्यांचं असतं, पण लग्न झालं म्हणून कुणी आपल्या माणसांना असं वाऱ्यावर नाही ना सोडून देत. जपायचं सगळ्यांना असतं अरे, पण कोणाला किती वेळ द्यायचा, किती महत्व द्यायचं, ह्याचं भान ठेवायलाच हवं ना. मला ह्याचं भान आहे, म्हणून तर मी पूर्ण वेळ सचिनला, कुटुंबाला देतोय. मिस अनामिका, माझ्याशिवाय सचिनचा निभाव नाही लागणार. आणि तू त्याच्या प्रत्येक गोष्टीत अशी सतत मदत करत राहिलास तर तो निभाव कधीच लागणार नाही. एखाद्याची सतत मदत करणं हे खरं प्रेम, की त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करणं हे खरं प्रेम? मी सचिनला स्वतःच्या पायावर उभं करतोय. आय एम सॉरी, पण आपल्यापेक्षा म्हणजे माणसांपेक्षा ही गोष्ट मुक्या प्राण्यांना चांगलीच कळते. कुत्र्याचं छोटंसं पिल्लू असतं की नाही, त्याला जेव्हा पायऱ्या चढता येत नाहीत तेव्हा त्याची आई त्याला तोंडात धरून वर नाही नेऊन ठेवत, ती बघत बसते. कारण तिला माहिती असतं की एकदा जर का तिनं त्याची मदत केली तर त्याला तीच सवय लागेल. स्वतः धडपड केल्याशिवाय फळ मिळत नाही ही गोष्ट त्यांना लहानपणीच शिकवली जाते. तुम्ही माझ्या परिवाराबद्दल नाही ऐकवत ना? मगाशी चंद्या चेष्टेनं वल्लीविषयी बोलला तेव्हा तिचं पितळ उघडं पडेल यापेक्षा तुझ्या कानांना ते ऐकवत नाहीये हे जाणवलं मला. हा त्या त्रास देणाऱ्या लोकांमध्येच रमतोय. सगळे याला ऑर्डर सोडतात आणि हा फोनवर सुद्धा त्यांचा शब्द खाली पडू देत नाही. आम्ही हे आहोत असे आहोत. तुझी एखादी लांबची मैत्रीण असते ना, किती करतो नाही सौरभ आपल्या कुटुंबासाठी, असं कौतुकानं म्हणून निघून गेले असते कदाचित. पण ना आपलं नातं तितकं वरवरचं आहे आणि ना मी उगाच खोटं खोटं गोड गोड बोलणारी आहे.
जे आहे ते तसं बोलण्या इतकी फटकळ आहे मी. तुम्ही जसे आहात तसे आहात, तशीच मी सुद्धा आहे तशी आहे ना रे. आय एम सॉरी. मी तुझ्या खासगी आयुष्यात बोललेलं तुला आवडलं नसेल कदाचित. पुन्हा नाही बोलणार. पण मी जे काही बोलले ते खरं आहे आणि खरं हे खरंच राहतं. सौरभ, बाय. तुझ्या आजची कोल्ड कॉफी म्हणजे कमाल. मला माहिती आहे तुला आवडते कोल्ड कॉफी, म्हणून तर केली ना. काय आहे एवढं काय बघतेस त्याच्यात? एक गंमत दाखवते तुला. अरे वा, आपल्या कुटुंबातला एक मेंबर आता त्यांच्या कुटुंबात जाऊन बसला. कशा काय मुली इतक्या सहज दुसऱ्या कुटुंबात मिसळून जातात नाही? प्रेमात पडलं ना हे सगळं काही आपोआप होतं अनु. सासरकडची सगळी माणसं आपली वाटायला लागतात. आता हे राधाचं कुटुंब झालं. तुझं कुटुंब कुठं आहे? तुला नाही वाटत तू स्वतःला या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकवून घेतोस म्हणून? एखाद्याची सतत मदत करणं हे खरं प्रेम, की त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करणं हे खरं प्रेम? वल्ली माझं ऐक. आता तुम्ही या घरात याल तर त्यांना घेऊनच. त्यांच्याशिवाय तुम्ही या घरात पाऊल ठेवायचं नाही. बघितलं सौरभा, या आवल्लीला तुझी पाटी पाडायची होती म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय. 4,000 रुपये. रगड हा? पुरती. भाऊजी, ते संध्याकाळी सगळ्या बायका बायका असतील ना, तुम्ही ऑफिस मधून उशीर आलात तर चालेल आम्हाला? मी सौरभ पटवर्धन स्वेच्छेने आणि स्वखुशीने कुठल्याही दबावाशिवाय लिहून देतो की मी जर कधी लग्न केलं तर माझ्या नावावर असलेल्या वाड्याचा हक्क मी माझ्या भावाला म्हणजेच सचिन विष्णुपंत पटवर्धन ह्याला देईल. भाऊजी, हो एवढं गंभीर व्हायला काय झालंय? नाही म्हणजे या घराची जबाबदारी तुमच्यावरच आहे आणि तुमच्यासारखी तर कोणी पार पाडूच शकत नाही. पण आम्हाला सुद्धा कधीतरी संधी मिळाली की तुमची मदत करावीशी वाटतेच नाही का? तुम्ही सकाळी विषय काढलात ना माई मावशींच्या गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं. बाई 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 बाई, दिवसभर माझ्या डोक्यातनं तो विचारच गेला नाही. कसं करायचं ऑपरेशन, पैसे कुठून उभे करायचे, विचार करत करतच मी मंडईत गेले आणि तिकडे एका इसमाने मला हे पत्रक दिलं. वाचा. गुडघ्यांचं ऑपरेशन करण्यात येईल फुकट. फ्रॉड असतात अगं ते. डॉक्टर तरी खरं आहे का?
का नसतील? का काय असं कोण कट का करून देईल ना? समाजसेवक असतात ते, कळलं? काही लोकांकडे ना खूप पैसे असतात आणि मग पैसे उडवून झाले की जे उरलेले पैसे असतात ना ते लोकांना देणगी म्हणून देतात, कळलं? वल्ली, हा कुठला तरी कॅम्प आहे, कुठल्या तरी रस्त्याच्या कडेला असणार आहे. अशा ठिकाणी करायचं का आपल्या मावशीचं ऑपरेशन? भाऊजी, आता ऑपरेशन होणं महत्वाचं आहे ना. मग ते हॉस्पिटलात का होईना, इथे का होईना, काय फरक पडतोय? अगं पण या अशा ठिकाणी केलेलं ऑपरेशन यशस्वी होईल याची काय गॅरंटी? अहो 100%. ते म्हणाले ना मला 100% गॅरंटी आहे. मी फ्रॉड नाही आहेत ते. माई मावशी, बरं झालं तुम्ही आला. मी ठरवलंय, नाही म्हणजे मी निर्णयच घेतलाय की तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं म्हणजे करायचंच. तेच बोलत होते मी भाऊजींशी. हे बघ, नाही नको बाई, माझं ऑपरेशन वगैरे नको. मी हे पैसेच द्यायला आले. अगं हे कपाटात ठेवल्यावर माझ्या जीवाला उगीच घोर नाही. माझ्याकडे माणसांची ये जा असते ना. नको बाई, ठेवा हे पैसे तुमच्याकडे. असं म्हणताय? हं. अहो घ्या ना पैसे, घ्या. मी काय म्हणते, मी घरीच ठेवते हा पैसे. नाही म्हणजे मी घरीच असते ना, लक्ष राहील माझं पैशांकडे. आपण मध्यमवर्गीय आहोत. ज्या त्या गोष्टीवर आपण पैसे खर्च करू शकत नाही, महत्वाच्या गोष्टींवरच करावे लागतील. 5 लाख रुपयात ऑपरेशन झाल्यानंतर उरलेल्या पैशांमध्ये महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला कराव्याच लागतील ना. त्या 5 लाख रुपयात ऑपरेशन बरोबर इतर किती महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. आता पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होईल ना. मी काय म्हणते भाऊजी, स्वयंपाकघरातनं गळायलाच लागलंय आणि वरच्या खोलीला सुद्धा ओल येईल ना. मग आपण ताडपत्री टाकून घेऊया का? हा, आणि पन्हाळी सुद्धा बसवून घेऊया सगळीकडे. नाही म्हणजे महत्वाचं आहे ते आपल्याला करावंच लागेल ना. माई मावशींचे गुडघे काय बरे आहेत, चालतील अजून काही महिने. शेवटी जास्त महत्वाचं काय, उपयोगाचं काय ते बघूया ना. वल्ली, भाऊजी, भावनिक होऊन सगळे निर्णय घ्यायला लागले तर कसं चालेल? कोणीतरी कणखर व्हायला हवं ना. आणि ऑपरेशन करून काय मोठे दिवे लागणार आहेत? वाटलंच तर एका गुडघ्याचं ऑपरेशन करू, एका वाटीवर निघेल त्यांचं आयुष्य. वल्ली, माझ्या आईच्या बाबतीत असं बोललेलं मी परत खपवून घेणार नाही. जाऊ दे रे सौरभ. अरे ती काय खोटं बोलते का? बरं चाललंय माझं, आणि जे चाललंय ते तसंच चालू दे. आणि या 5 लाखात तुझं लग्न सुद्धा होऊ शकतं, हो की नाही ग वल्ले? आणि ते तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आधी घराला घर पण तर येऊ दे, मग लावत बसा तुम्ही काय पन्हाळ्या. हे सगळे पैसे मावशीच्या ऑपरेशनसाठीच खर्च होतील. जिने मला आणि सचिनला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, तिच्या पायाला होत असलेला त्रास मी नाही बघू शकत. ठीक आहे, मग हे पैसे आहेत ते वल्लीच्या सासऱ्यांचे, आणि त्यांना 2 मुलं. पैसे समसमान वाटा. आणि बरं का सौरभराव, तुमच्या वाटणीचे जे 2.5 लाख येतील त्यातून तुम्हाला काय करायचं ते करा ना. मग माझ्या वाट्याचे पैसे पण मावशीच्या ऑपरेशनसाठीच वापरायचे. जो दादाचा निर्णय तोच माझा पण निर्णय. लग्न केलंस माझ्याशी
आणि पाठराखीण करणार आहेस तुझ्या भावाची? हे फक्त माझे आणि सचूचे पैसे नाहीत वल्ली, ह्याच्यावर तुझाही हक्क आहे. हे पैसे तू तुझ्याकडे सुरक्षित ठेव. पण जेव्हा मी मागीन तेव्हा ते तू मला परत द्यायचेस. सत्त्याण्णव 98 99 100. वा 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 बोलले हे झाले 80,000. तुला सांगतो बोलले एडक्यांकडे संपत्ती म्हणजे अक्षरशः अशी उतू जायची ग. काय बोलता? पण आज सौरभरावांच्या वडिलांमुळे ह्या एवढ्या नोटा मोजायला मिळाल्या. छान वाटतंय, म्हणजे मस्त वाटतंय अगदी. आप्पा हा आता विसरा हा की ते पैसे सचिन आणि भाऊजींच्या वडिलांचे. वडीलच हयात नाहीत, मग ते पैसे कोणाचे? सौरभराव आणि जावई बापूंचे. माझे. हा भाऊजींनी मला हे पैसे सांभाळायला दिले. बरोबर. सांभाळता सांभाळता मला माल कसं व्हायचं हे वल्लीला चांगलंच माहितीये. त्या टाईम. चला आपण मोजूया. अगं असं काय करतेस? हे झालेत मोजू. अय्या हो, मग हे मोजूया का? हा, ते- हा. 1 2 3 4. आई कसला 6? गली क्रिकेट मध्ये कधी 6 होतं का? अरे काय करतात? थांब का जरा. सौरभराव यायच्या आधी आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे. तू त्या पोरांकडे दुर्लक्ष कर आणि सुरू कर, काम सुरू कर तू पहिलं. हा हा ठीक आहे ठीक आहे. मोज मोज. हो बरोबर आहे. पुन्हा मोजू का? हो पुन्हा मोज पुन्हा मोज. सगळं हे आणलंस ना? हो मी ते आणलंय. काय सौरभ दादा, आम्हाला ओळख पण नाही का दाखवणार? अरे कसं आहेस? सॉरी मी तुम्हाला लोकांना बघितलंच नाही. मी माझ्या कामाच्या व्यापात. कसा आहेस? हा बरोबर आहे. आता तू कसला लक्ष देतोय आमच्याकडे? मोठा माणूस झालायस, नोकरी वगैरे करतोस, तू कशाला खेळशील आमच्या सोबत? आज्या काहीतरी काय बोलतोस? उलट तुम्ही लोक खेळणार नाही आता माझ्या बरोबर. तुम्ही काय सगळे यंग अँड डॅशिंग आहात. मला पहिल्या बॉलला रनआउट कराल. अरे बघू ना पहिल्यासारखी बॅटिंग करतोयस का? ए भुसण्या, तू मला चॅलेंज करतोयस बॅटिंग साठी? अरे तो काय चॅलेंज करणार तुला? तूच तर बॅटिंग शिकवलीस त्याला. ए भुशण्या गबस. सौरभ दादा चल ना खेळायला. असं काय करतो? ए सौरभ, अरे मुलं सांगतायत तर जा ना, खेळ ना. तू काय, तू थोडा संसारी माणूस आहेस ना. तुला बायको आहे ना पोरं बाळ आहे. तू सलापटिंग आहेस ना. जा खेळ जा, मस्त खेळ. उगाच पोपटा असल्यासारखा वागू नकोस. ए चल ना सौरभ दादा, थोडा वेळ चल ना खेळायला. चल ना दादा. अरे थोडा वेळ खेळ ना. असं काय करतो? खेळायला चल. ए बोले. हा 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 हा. पाच बघितली? कार्टी बघितली?
अगं काय करतेस तू? हे बघ, हा बॉल मी आता परत त्यांना देणारच नाही. मागायला येतील ना माझ्याकडे. हे बघ वल्ले, तू भरकटू नकोस. आपण अतिशय पुण्याचं आणि मोठ्या जबाबदारीचं काम करतोय. दुर्लक्ष कर. काम सुरू कर पहिलं. चल लवकर. परत विसरले मी. परत मोजू का? परत मोज. हा बर. सौरभ दादा, तुला कळतंय का तू काय केलंयस? अरे आपट्यांच्या घराला लागून बॉल तुमच्या घरात गेलाय. आता तूच आणून द्या बॉल. अरे आमच्या घरात गेला ना, घाबरताय काय? अरे बॉल सचिन दादाच्या रूम मध्ये गेलाय. ती काय देत नसते बॉल आता. अच्छा, वल्ली बॉल देणार नाही? अरे तुला काय घाबरायचं? थांब मी आणतो. मारली की नाही 6, बॅटिंग येत नाही म्हणतो. लवकरात लवकर करायला हवं. तो ATM मंडईतनं परत आला ना तर आपली काही खैर नाही. हो,